न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांची कारवाई। घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारात हॉटेल दीपाली येथे हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलिसांनी अटक केली। 24 मार्च रोजी रात्री 8 ते 10 संशयितांनी गैरकायदेशीर जमाव करत हातात लोखंडी चॉपर, धारदार हत्यारं आणि दांडके घेऊन हॉटेल चालक तुषार भोसले आणि साक्षीदार ऋषिकेश भोसले यांना मारहाण केली। त्यांना गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच हॉटेल समोरील वाहनांचे नुकसानही करण्यात आले। या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी त्वरित पथके रवाना केली। स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलीस ठाण्याच्या पथकाने संगमनेर हद्दीतील हिवरगाव पावसा परिसरातून आरोपी सुनील अर्जुन उदावंत आणि एका विधी संघर्षित बालकाला पाठलाग करून ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांनी साथीदार ऋषिकेश शिवाजी पद्मेरे, ओमकार भोसले, सार्थक धांगडे, अर्जुन उदावंत, दीपक बनसोडे, सचिन घाणे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, अजय कवटे तसेच पोलीस अंमलदार सचिन देसले, किशोर बोडके, रोहित पगारे, योगेश यंदे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आणि होमगार्ड बाळू डहाळे, शांताराम सोनवणे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत।